उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ. उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं. आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असल्याचा इशारा. खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा. परभणीसह मातोश्रीवरील बैठकीतही जाधवांची अनुपस्थिती. पुण्यात सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. मार्केट यार्ड परिसरात झळकलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चा. राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असा बॅनरवर आशय. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. बागेश्वर बाबाचा दावा. महापुरुषांबाबत लोककथा तयार होतात. इतिहासात असा कुठलाही दाखला नाही. बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही. मराठी येत नसणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवू यावरून वाद नको. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. पुण्यात मद्यधुंद तरुणानं रस्त्यावर उभी असलेली पीएमपीची बस चालवली. व्हिडिओ समोर. पोलिसांच्या सतर्कतेनं अनर्थ टळला. तरुणाला ताब्यात घेतलं. राज्यभरातील कृषी केंद्र चालकांचा 27 एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा. फर्टिलायझर डीलर्स संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ यांची माहिती. विविध मागण्यांसाठी 85,000 कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा इशारा. विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम. अकोला अमरावतीचं तापमान 45 अंशांवर तर नागपूर गोंदिया 44 अंश सेल्सिअस तापमानासह दुसऱ्या स्थानी. येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता.